आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH. वसतिगृहातल्या वयोमर्यादेपेक्षा अटीच्या निर्णयाला सरकारची स्थगिती. तरीही उर्वरित मागण्यांसाठी नागपूर पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच. पुण्यामध्ये एका आंदोलकाची तब्येत बिघडली तर नागपुरातही एकाला भोवळ. अन्न आणि औषध प्रशासनानं घेतलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द. गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे समोर आल्यानंतर प्रक्रिया रद्द करण्याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय. दिवाळीमध्ये कांदा रडवणार. सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक कमी होणार असल्यामुळे सध्याचा कांदा साठा ऑक्टोबरपर्यंतच पुरवावा लागणार. आवक घटल्यामुळे कांदा दर वाढण्याची शक्यता. नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचे खेळ चाले. कांदा एक्सप्रेसमध्ये रात्रीतून कांदा लोड केल्याची माहिती. नाफेड NCCFचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात. सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज. यंदा देशातून मान्सूनच्या परतीचा प्रवासही लवकरच. रबी हंगामावर मोठा परिणाम होण्याची शक्यता. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणात मोठी अपडेट. रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवरच संशय. याच कंपनीचे राज्यातील विविध 10,000 रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्स. उच्चस्तरीय समिती चौकशी तपास करणार. राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांचं आता लेखापरीक्षण केलं जाणार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश. अमरावती दुर्घटनेनंतर सरकारला जाग. सरकारी रुग्णालयामध्ये किडनी यकृत प्रत्यारोपणाची सुविधा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती. गरीब गरजूंना दिलासा. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी होण्याची शक्यता. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर आता पुन्हा आणखी काही लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार आणि त्यामुळे अपात्र ठरणार का हा प्रश्न उपस्थित. मंत्रालयातल्या नियमबाह्य अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तत्काळ रद्द करण्याचे राज्य सरकारचे आदेश. 10 सप्टेंबरपर्यंत अधिकाऱ्यांना मूळ कार्यालयात परतण्याचाही इशारा. मराठी सक्तीविरोधात अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हायकोर्टात. याचिकेमधून सरकारच्या निर्णयावर स्थगितीची मागणी. 9.5 लाख चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा याचिकेत दावा. देशभरात ईद ए मिलादचा उत्साह. मशिदींमध्ये विशेष नमाज पठणाचं आयोजन. मिलाद महफिल आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. गरीब गरजूंना अन्नदान आणि मदत. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या आणि लक्षवेधी अशा 3 बातम्या. तर सुरुवातीला लक्षवेधी बातमी आहे पहिली. आदिवासी विद्यार्थ्यांसंदर्भातील. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृह प्रवेशाच्या वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली. मात्र तरी सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवले. आपली एक मागणी पूर्ण झाली आहे, पण इतर मागण्या या अद्यापही मान्य झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळे आपण आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. पुण्यात आणि नागपुरात सुद्धा हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे त्या संदर्भातली माहिती आपण या बातमीपत्रात घेणार आहोत. दुसरी मोठी बातमी आहे नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचा खेळ चालल्याचं दिसलं. म्हणजे कांदा एक्सप्रेससाठी काल दिवसभरात फक्त एकच ट्रक आला होता. मात्र रात्री त्या ठिकाणी 7 ट्रक होते आणि त्यातून कांदा भरला जात होता आणि त्यामुळे हा संपूर्ण नाफेड आणि NCCFचा कारभार संशयाच्या भोवऱ्यामध्ये आलेला आहे. रात्रीच हा कांदा का भरला गेला या संदर्भात सुद्धा शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. आता तिसरी महत्त्वाची आणि लक्षवेधी बातमी आहे लाडक्या बहिणींसंदर्भातील. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार असण्याची शक्यता आहे. कारण लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे 91 लाख लाभार्थी अपात्रता झाल्यानंतर येत्या काळात पुन्हा एकदा पडताळणी होत असल्यामुळे आणखी काही लाडक्या बहिणी अपात्र ठरणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय. त्यामुळे या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रात जाणून घेणार आहोत.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मुंबईतून आपल्या प्रतिनिधी सीमा आढे. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या पडताळणीची सुरुवात सरकारकडून केली जाणार आहे, त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये धाकधूक आहे. त्या संदर्भातली अधिकची माहिती आपल्यापर्यंत सीमा पोहोचवतील. तर लासलगावमधून सुदर्शन खिल्लारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लासलगावमध्ये रेल्वे स्थानकामध्ये रात्री ट्रकमधून कांदा भरला गेला, त्यामुळे या संदर्भात काय नेमकं तिथे गौडबंगाल आहे, काय नेमका खेळ झाला, या संदर्भातली माहिती सुदर्शन आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर अमरावतीमधून आपले प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणात एक मोठी बातमी समोर आलेली आहे आणि त्या संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत. तर सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी आहे लासलगावमधून. लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये रात्रीचा खेळ चालेचा प्रकार दिसला. कांदा एक्सप्रेसमध्ये रात्री कांदा लोड केला गेला अशी माहिती समोर आली आहे. दिवसभरात काल एकच ट्रक तिथे उभा होता आणि त्या एकाच ट्रकमधून कांदा भरला जात होता. मात्र रात्री त्या ठिकाणी 7 ट्रक आले आणि त्यामुळे नाफेड आणि NCCFचा कारभार सध्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. रात्री हा कांदा का भरला गेला या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर मालगाडीमध्ये केवळ 20 क्विंटल कांदा लोड करण्यात आला होता. मंगळवारी तब्बल 840 मेट्रिक टन कांदा दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र दिवसभरात रेल्वे स्थानकावर एक कांद्याचा ट्रक दाखल झाला. रात्रीच्या अंधारात मात्र त्या ठिकाणी 7 ट्रक कांदे घेऊन उभे होते आणि ते रेल्वे स्थानकावर दाखल होताच तो कांदा त्या एक्सप्रेसमध्ये भरायला सुरुवात झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी संशय व्यक्त केलेला आहे. दिवसभरात एक ट्रक आणि रात्री अचानक 7 ट्रक कसे आले, दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा कांदा पाठवला जातोय या संदर्भातले प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. त्यामुळे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून खरेदी केलेल्या कांद्यासंदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. ज्या पद्धतीने तो कांदा ही फार नाजूक गोष्ट आहे, त्याची अत्यंत काळजीपूर्वक त्याची देखरेख ठेवली तरच तो कांदा टिकतो. नाशवंत आहे, त्यामुळे अशा सरकारी खरेदीने कांदा खरेदी केलेला त्याची किती काळजी घेतली असेल आणि तो कितपत टिकला असेल हा सुद्धा संशोधनाचा भाग आहे आणि तो मीडियासमोर येऊ नये किंवा लोकांसमोर येऊ नये हा सुद्धा त्यामागचा भाग असू शकतो. आणि तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांच्याकडे. सुदर्शन, कांदा एक्सप्रेस पाठवली जाणार या संदर्भातली बातमी आल्यानंतर आता नाफेड आणि NCCFच्या कारभारावर खरं तर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण दिवसभरात एकच ट्रक उभा होता, रात्री 7 ट्रक आले आणि त्यामुळे कांदा जो दिल्लीला जाणार आहे त्या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेत. काय नेमकं गौडबंगाल आहे? हो, सध्या बाजारात कांद्याचे दर वाढले असल्यामुळे केंद्र सरकारने नाफेड NCCFच्या माध्यमातून नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, राज्यात ज्या विविध ठिकाणी कांदा खरेदी केलाय, 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. सध्या हे उद्दिष्ट 1 लाख मेट्रिक टन पूर्ण झालं आहे. मात्र हा कांदा देशांतर्गत न विकता देशाच्या बाहेर विकावा अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. मात्र बाजार स्थिरीकरण योजनेअंतर्गत हा कांदा खरेदी करण्यात आला असल्यामुळं जे सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई या शहरांमध्ये जे कांद्याचे दर भडकलेले आहे, या येथील ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाफेडने आता बफर स्टॉकमधून हा कांदा लासलगाव, निफाड येथून दिल्लीला पाठवण्याची तयारी सुरू केलेली आहे. त्यामुळे जे बाजारात दर वाढले ते कुठेतरी स्थिर होतील. मात्र हा कांदा आता बाजारात जर उतरवला तर जो शेतकऱ्यांचा कांदा आहे त्याला कुठेतरी पिछाहट करावी लागणार आहे, त्याचे दर कोसळतील अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे काल लासलगाव आणि निफाड येथून 2 रेल्वे गाड्यांच्या कांदा एक्सप्रेसच्या माध्यमातून हा कांदा दिल्लीला रवाना होणार होता. ज्यावेळेस हा कांदा लोड होत होता लासलगाव रेल्वे स्थानकावर, त्यावेळेस मीडिया बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. तर त्यांच्यासमोर केवळ एकच ट्रक त्या ठिकाणी लोड करण्यात आला. मात्र रात्री 12 वाजेच्या सुमारास 7 ट्रकच्या माध्यमातून हा कांदा रेल्वेमध्ये लोड करण्याचं कारण काय, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. कारण की आपण मागे पाहिलं तर चांदवड, उमराणा आणि लासलगाव या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाफेड NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी झाली नव्हती आणि प्रत्यक्षात गोदामांमध्ये साठवलेला कांदा हा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याचं शेतकरी संघटनांनी त्याची पोलखोल केली होती. मग दिल्लीला जाणारा कांदा कुठल्या प्रतीचा आहे हा सवाल देखील शेतकऱ्यांनी निर्माण केलेला आहे. आणि दुसरीकडे कांद्याचे दर आता कुठेतरी उत्पादन खर्च जो आहे आणि बाजार मूल्य यात खूप मोठी तफावत असल्यामुळे हे जर बाजारभाव वाढलेले म्हणता येणार नाही, सुधारलेले असं म्हणावं, असं शेतकऱ्यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आता केंद्र सरकारने
नागरिकांबरोबर शेतकऱ्यांचाही विचार करावा अशी मागणी आता जोर धरू लागली. आणि जर हा कांदा दिल्लीच्या दिशेने आपण रवाना करणार असाल तर आम्ही रेल रोको आंदोलन करू असा इशारा देखील काही शेतकरी संघटना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पदाधिकाऱ्यांनी दिलाय. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कांद्याच्या दरावरून मोठं रान पेटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अगदी त्यामुळे आता येत्या काळात काय नेमकी भूमिका या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतली जाते हे पाहणं निश्चित महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. पुढच्या बातमीकडे. यंदा श्रावणामध्येच कांद्याचे दर वाढू लागलेत. येत्या सप्टेंबरमध्ये कांद्याची आवक आणखी कमी होईल असाही अंदाज आहे आणि त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला कांदा ऑक्टोबरपर्यंत पुरवावा लागणार आहे. त्यामुळे दिवाळीमध्ये कांद्याच्या दरात विक्रमी वाढीची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. ही दरवाढ होऊ नये यासाठी आता सरकारनं वेळेमध्येच योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी व्यापारी सुद्धा करतायत. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुलैमध्ये 15 ते 26 रुपये किलो दरानं विकल्या जाणाऱ्या कांद्याचा दर 32 ते 42 रुपयांवर पोहोचलाय. किरकोळ बाजारामध्ये 60 रुपये प्रति किलो दरानं विक्री होत असलेला हा कांदा येत्या काळात आणखी वाढेल अशी सध्या शक्यता वर्तवली जाते. कांद्याचं नवं पीक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये बाजारामध्ये येतं आणि तोपर्यंत उन्हाळी कांदा हा ग्राहकांना पुरवला जातो. प्रत्येक वर्षी सप्टेंबर अखेरीस कांदा दरात तेजी येत असते. यंदा मात्र ऑगस्टमध्येच बाजारभाव वाढायला सुरुवात झाली आहे. पुढचे 2 महिने कांद्याचे दर आणखी तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जाते. लाडकी बहीण योजनेमध्ये पुन्हा एकदा पडताळणी केली जाणार आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. 91 लाख लाभार्थी अपात्रतेनंतर सरकारचे हे निर्देश आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलांची पडताळणी आता केली जाणार आहे आणि त्यामुळे येत्या काळात आणखी काही लाडक्या बहिणी या अपात्र ठरणार का या संदर्भातली धाकधूक आता त्यांना लागू नये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 91 लाख लाभार्थी महिला या अपात्र झाल्या होत्या आणि आता अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची सुद्धा पडताळणी करण्याच्या सूचना राज्य सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेल्या आहेत. या प्रवर्गातील केवळ पात्र महिलांनाच योजनेचा आर्थिक लाभ मिळत आहे की नाही याची खातरजमा करा असं या निर्देशांमध्ये म्हटलंय. जुलै महिन्याचा लाभ देण्यासाठी या घटकासाठी 344.74 कोटी रुपयांचा निधी वितरित करताना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं हे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता या प्रवर्गातील काही लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती घटकांसाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. अनुसूचित जातीसाठीच्या विशेष घटक कार्यक्रमाअंतर्गत ही तरतूद करण्यात आली आणि या निधीतून पात्र महिला लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ दिला जाणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, मधल्या काळात जेव्हा अपात्रते पडताळणी केली होती कागदपत्रांची तेव्हा 91 लाख महिला लाभार्थी या अपात्र झाल्या होत्या आणि त्यानंतर सुद्धा अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. आता पुन्हा एकदा या लाभार्थी महिलांवर टांगती तलवार आहे. काय नेमकं सरकारचं नियोजन आहे, काय निर्देश दिले? नक्की श्वेता, आपल्याला माहिती आहे की निवडणुका झाल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या अटी उपस्थित करत आतापर्यंत 91 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे राज्य सरकारवरती अनेक टीकासुद्धा झाल्या आणि आत्तासुद्धा ही अपात्र करण्याचा जो सिलसिला आहे तो सुरूच असल्याचं सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण राज्य सरकारने निर्देश दिलेले आहेत महिला व बालविकास या विभागाला की अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या महिला आहेत, पात्र महिला आहेत, त्यांची पडताळणी करा आणि जो निधी या घटकासाठी राज्य सरकारकडनं तरतूद करण्यात आलेला आहे तो निधी फक्त या महिलांसाठीच खर्च होतो की नाही याची खातरजमा करा. त्यामुळे आता या प्रवर्गातील महिलांची पडताळणी जी आहे ती होणार आहे आणि जो 91 लाख अपात्र महिलांचा जो आकडा आहे तो पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. जर अनुसूचित जाती घटकातील महिलांची आणि सोबतच नवबौद्ध प्रवर्गातील महिलांची जर पडताळणी झाली तर वेगवेगळ्या कारणास्तव त्या अपात्र ठरू शकतात आणि त्या पद्धतीची कारवाई जी आहे ती सरकारकडनं केली जाते. जेव्हा पडताळणी होते तेव्हा प्रत्येक बाबीची खातरजमा जी आहे ती केली जाते. जर अपात्र एखाद्याही जर नियमात बसत नसेल तर त्यांना थेट या योजनेपासून वंचित केलं जातं आणि त्यांना अपात्र ठेवलं जातं. त्यामुळे आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे. आता हे करण्यामागचं कारण म्हणजे काय
या आर्थिक वर्षासाठी 3,000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा निधी फक्त या महिलांसाठीच खर्च व्हावा अशी सरकारची एक इच्छा आहे किंवा एक अट आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा हा निधी खर्च होतो का किंवा अपात्र महिला देखील या योजनेतून लाभ घेत आहे का या घटकातील, त्यामुळे सरकारने याची महिला व बालविकास कल्याण विभागाने याची खातरजमा करावी आणि जर एखाद्या लाभार्थी जर या योजनेमध्ये पात्र ठरत नसतील तर त्यांना अपात्र करा आणि पात्र महिलांनाच या योजनेतून लाभ द्यावा अशा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता किती महिला या घटकातून अपात्र ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सरकारच्या या सूचनेनंतर अर्थात विरोधक आक्रमक होऊ शकतात, विरोधक टीका करू शकतात. कशा पद्धतीने टीका केली जाते आणि कशा पद्धतीने राज्य सरकारकडनं उत्तर दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी जसं सीमा तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे नियम आहेत, म्हणजे उत्पन्नाची अट आहे, 4 चाकी वाहन घरात असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ घेता येणार नाहीये, इतर योजनांचा लाभ घेत असाल तरी सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि त्यामुळे या सगळ्याचीच पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात आणखी अपात्र महिलांचा आकडा हा वाढू शकतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळायला आता सुरुवात झाली आहे. जुलैचे 1,500 रुपये खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. लाडक्या बहिणींना त्यामुळे दिलासा मिळालाय. रक्षाबंधनाच्या सणापूर्वीच पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याच्या हप्त्याचं 1,500 रुपये हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागानं ही योजना चालवलेली आहे आणि आता पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचे पैसे सुद्धा मिळालेले आहेत. अमरावती रुग्णालय अग्नितांडव प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. रुग्णालयाला व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर संशय व्यक्त केला जातोय. राज्यभरात 10,000 व्हेंटिलेटर बॉम्ब आहेत अशी सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समिती चौकशी तपास करणार आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नव्या इमारतीमधील अतिदक्षता विभागात 24 ऑगस्टला व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्यामुळे 3 नवजात चिमुकल्यांचा करुण अंत झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील व्हेंटिलेटरच्या सुरक्षिततेचा मुद्दा हा गंभीर बनलेला आहे. विशेष म्हणजे ज्या शिलर कंपनीच्या व्हेंटिलेटरचा जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये स्फोट झाला त्याच कंपनीचे 10,000हून अधिक व्हेंटिलेटर्स राज्यभरातल्या विविध शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. ही माहिती आता समोर आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या सुरक्षिततेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी काल जिल्हा स्त्री रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली. शिलर कंपनीच्या प्रतिनिधींकडून चौकशी केली. या संपूर्ण प्रकरणाच्या तांत्रिक प्रशासकीय चौकशीसाठी आज अमरावती उच्चस्तरीय समिती दाखल होणार आहे. ही समिती घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक कारणांची तपासणी करणार आहे. त्यानंतर व्हेंटिलेटर वापरासंदर्भातले नेमकं वास्तव सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. ते व्हेंटिलेटर होतं ज्याचा स्फोट झाला असा प्राथमिक अंदाज आपला आहे. त्या कंपनीच्या प्रतिनिधींना आपण नागपूर येथून बोलवलं आणि आज ते प्रतिनिधी पण आलेले आहेत. आम्ही त्यांना पण विचारणा मी करतो आहे आणि जे शासनाने 7 मेंबर्सची जी कमिटी बनवलेली आहे ज्यामध्ये एम्सचे पण डॉक्टर आपण घेतलेले आहेत जे की याच्यामध्ये ज्या कंपनीच्या त्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला त्यांना पण आम्ही विचारणा करून त्यांचं मत आम्हाला रायटिंगमध्ये द्यायला सांगितलेलं आहे. कमिटीसमोरही समक्ष उपस्थित राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून जे काही आमच्या कमिटीचे पण प्रश्न या सर्व्हिस प्रोव्हायडरला म्हणजे या व्हेंटिलेटर कंपनीला असतील तर त्यांनी ते सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी आणि जसं शासनाने आदेशित केलं आहे त्या पद्धतीने 7 दिवसाच्या आत ही कमिटी त्या ठिकाणी आपला अभिप्राय देईल आणि त्या अभिप्रायामध्ये मग जर कंपनीची चूक आढळली तर कंपनीवर, कर्मचाऱ्यांची चूक आढळली कर्मचाऱ्यांवर, फायर सेफ्टी ज्याची कोणाची चूक त्याच्यामध्ये आढळेल त्याच्यावर आपण कठोर कारवाई करणार आहे. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांच्याकडे. अनिरुद्ध, या संपूर्ण प्रकरणात आग का लागली, कशामुळे व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, या सगळ्यांचा तपास केला जातोय आणि आता एक महत्त्वाची बाब समोर आली ती म्हणजे व्हेंटिलेटर कंपनीवर संशय व्यक्त केला जातोय. काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच जिल्हा स्त्री रुग्णालयात अमरावतीच्या 3 नवजात बालकांचा व्हेंटिलेटरच्या स्फोटमुळे जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे
सर्वत्र हळहळ जी आहे ती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आता जर पाहिलं तर आता काल जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांनी व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जे आहे ते जिल्हास्तरीय रुग्णालयात बोलावलं होतं आणि यामध्ये जर पाहिलं तर आता या व्हेंटिलेटरवर जे आहे ते मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. हे जे व्हेंटिलेटर पुरवले होते हे खराब असल्याचं जे आहे ते डॉक्टर्स आणि अधिकाऱ्यांनी जे आहे ते वारंवार सांगितलं होतं. शिलर कंपनीचे जे व्हेंटिलेटर्स आहेत ते पुरवण्यात आलेले आहेत. ते व्हेंटिलेटर घेऊ नये अशी जी आहे ती मागणी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली होती. मात्र तरीही या शिलर कंपनीला व्हेंटिलेटर पुरवण्याचं काम जे आहे ते दिलं होतं आणि त्यामुळे आता या व्हेंटिलेटर पुरवणाऱ्या कंपनीवर जे आहे ते अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. राज्यामध्ये जर पाहिलं तर राज्यामध्ये जवळजवळ 10,000 पेक्षा अधिक रुग्णालयांमध्ये हे व्हेंटिलेटर्सचा जो आहे तो वापर सुरू आहे आणि त्यामुळे आता या व्हेंटिलेटरच्या स्वरूपात रुग्णालयांमध्ये बॉम्ब तर नाही ना असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे. आज जर पाहिलं तर आज या घटनेची माहिती घेण्यासाठी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे अमरावतीमध्ये येणार आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे या सुद्धा अमरावतीमध्ये येणार आहेत आणि अमरावतीमध्ये येऊन या संपूर्ण परिस्थितीचा हे दोनही नेते आढावा घेणार आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकारामध्ये नेमकी उच्चस्तरीय चौकशी काय नेमका अहवाल देते आणि नेमकी कारवाई कुणावर होते याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी त्यामुळे कोण दोषी सापडतं आणि त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या पुढच्या बातमीकडे. अमरावतीमधल्या जिल्हास्तरीय रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीमध्ये 3 बाळांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राज्य सरकारनं सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय आरोग्य संस्थांमधील रुग्णालयांचं सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रुग्णालयांच्या इमारती आणि अग्निसुरक्षा, विद्युत व्यवस्था तसंच अन्य संबंधित यंत्रणांची प्रत्यक्ष तपासणी करून त्रुटी तातडीनं दूर करा असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिले. सर्व जिल्ह्यांमधील शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचं लेखापरीक्षण करा. त्याची जबाबदारी रुग्णालय प्रमुख, विभागीय उपसंचालक आणि जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, पालिका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यावर सोपवलेली आहे. रुग्णालयाच्या आवारातील प्रत्येक इमारतीचं दर 6 महिन्यांनी फायर ऑडिट केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते. वळूया पुढच्या बातमीकडे. उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे आता मैदानात उतरणार आहेत. आदित्य ठाकरे आज रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते रत्नागिरीच्या लोटे MIDCला भेट देणार आहे. या MIDC मधील रस्त्यांची ते पाहणी करतील आणि उद्योजकांशी चर्चा करतील. उद्योग भवन इथे इंडस्ट्री असोसिएशनचे पदाधिकारी आणि स्थानिक हे जमणार आहेत आणि त्यांच्याशी आदित्य ठाकरे संवाद साधणार आहे. पाहणी आणि बैठकीनंतर ते पत्रकार परिषद सुद्धा घेणार आहेत आणि आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करतील. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाऊयात आपण रत्नागिरीमध्ये. आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे आपल्यासोबत जोडले गेलेत. रवींद्र, आता उद्योजकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे रत्नागिरीत येणार आहेत. कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, काय नेमकी अपडेट्स आहेत? जवळपास 150 ते 200 कंपन्या या MIDC मध्ये आहेत आणि अशा वेळेस जर पायाभूत मूलभूत सुविधांचा अभाव असेल तर या कंपन्या बंद पडल्या आणि जर दुसऱ्या गुजरातमध्ये गेल्या तर इथल्या नक्कीच स्थानिकांच्या भूमिपुत्रांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो ऐरणीवरती येऊ शकतो. त्यामुळे नक्कीच आजचा जो आदित्य ठाकरेंचा दौरा आहे तो कोकणच्या दृष्टीने आणि युवकांच्या, बेरोजगार युवकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मानला जातो आहे. ह्या MIDCची पाहणी केल्यानंतर जे आदित्य ठाकरे आहेत ते इथल्याच उद्योग भवनांमध्ये जाऊन माध्यमांशी बोलणार आहेत, संवाद साधणार आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला कळेल की आदित्य ठाकरे आहेत ती कोणती भूमिका घेतात. अगदी त्यामुळे ते कोणती भूमिका घेतात, तसंच या वेळेला ते रत्नागिरीमध्ये येऊन पत्रकार परिषदेमधून कुणावर निशाणा साधतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी वसतिगृहातल्या वयोमर्यादेच्या अटीला स्थगिती दिली असली तरी विद्यार्थी आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी पुणे आणि नागपुरात आंदोलन सुरूच ठेवलंय. उर्वरित मागण्यांसाठी विद्यार्थी आक्रमक झालेत. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनावेळी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली. या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केलेलं आहे. तर नागपूरमध्ये सुद्धा एका विद्यार्थ्याला भोवळ आलेली होती. तर आपण ही 2 दृश्य पाहतोय.
एक मागणी पूर्ण झालेली आहे, मात्र आमच्या इतर मागण्या या अद्याप पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे आपण आंदोलन सुरूच ठेवणार आहोत असा ठाम निर्धार या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. आणि त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सरकारकडून कसा तोडगा काढला जातो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर का 584 विद्यार्थ्यांचा बळी जातो आहे, जे शिक्षण केंद्र आहे ते तुम्ही कुठेतरी मृत्यू केंद्र बनवून ठेवलेलं आहे. डीबीटी सारखा GR रद्द करण्यात यावा, 12,500ची भरती पदभरती करण्यात यावी, बिंदू नामावली पूर्वरत सुधारित करण्यात यावी, यासारख्या संपूर्ण मागण्या जोपर्यंत आमच्या पूर्ण होणार नाही. आणि माझं एक सुद्धा ॲडवाईज आहे मंत्र्यांना की या संपूर्ण घटना तुमच्याच कार्यकाळामध्ये जास्त घडलेल्या आहेत. तुम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्यात यावा. देवेंद्र फडणवीस साहेब मान्य करू घ्या. मी हेच विनंती करतो. देवेंद्र फडणवीस कोणत्याही राजकारणात नाही, कोणत्याही पक्षात नाही. एवढी वेळ येते आमच्यावर. आमच्या विद्यार्थ्याचे खेळ खेळू नका सर. 13 दिवस झाले उपोषणाला. आमच्या मागण्या मान्य करा. आमची कोणत्याही पक्षाची नाही, कुठल्याही काहीची नाही. आमच्या मागण्या मान्य करा सर. मी आज ठमकावून सांगते, आज जर माझ्या भावाला काही झालं तर आम्ही एकट्यालाही सोडणार नाही. सगळ्यांनी राजीनामा द्या. जे प्रशासन याला जबाबदार आहे सगळ्यांनी राजीनामा द्या. आमच्या भावाला, आमच्या बहिणीला काही झालं आम्ही हे सहन करून घेणार नाही. अख्खा आदिवासी समाज इथे येऊन उभा होईल. प्रवेशाकरिता असलेली वयाची अट जी आहे, वयोमर्यादा आहे, दिनांक 14 ऑगस्ट 2026चा शासन निर्णयाच्या अधीन राहून वयोमर्यादा 30 होती. त्या वयोमर्यादाला सर्व आमदार खासदार यांच्या सूचनेनुसार चर्चेनुसार स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामध्ये प्रवेशासाठी कोणाचीही वयाची अट राहणार नाही. प्रामाणिक मुलगी जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी मानते आणि हे सगळीकडे सुरू आहे. कदाचित हे ज्ञात नसेल, त्यांना माहीत नसेल, आदिवासी विकास मंत्र्यांना अशोक उईकेंना माहीत नसेल की हे होते की नाही. पण त्या मुलीने हे नजरेत आणून दिलं. हे काय राहुल गांधींनी काय स्क्रिप्टेड नव्हता. ती मुलगी मराठीत बोलत होती, सगळे मांडत होती. त्यामुळं ह्यामध्ये तुम्ही ही सगळी परिस्थिती सुधारा. आरोप करण्यापेक्षा ज्या गोष्टी, ज्या उणीवा आल्या, जे मुलं आता उपोषणाला बसली आहेत जे विषय घेऊन, ते विषय सोडवा आणि मग बोला. आणि आता पुण्यातल्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आपलं पुणेमधून. पुणे रेल्वे स्थानकावर DRIनं मोठी कारवाई करत महिला प्रवाशांकडून 3,41,00,000 रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून महिला अंमली पदार्थ घेऊन पुण्याकडे येत असल्याची गुप्त माहिती DRIला मिळाली होती आणि त्यानुसार त्यांनी सापळा रचत या महिलेला ताब्यात घेतले. नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये आज पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलेला आहे. काल शहरामध्ये वेगवान वाऱ्यासह मध्यम सरींचा पाऊस झाला. आज घाटमाथ्याच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये महिन्याभरापासून पावसानं ओढ दिल्यामुळे खरीप पिकं संकटात आली आहे. सोयाबीन, कापूस, तूर आणि मका वाळू लागल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळे ग्रामीण बाजारपेठेवर याचा परिणाम झालाय. उलाढाल सुमारे 50% कमी झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. जिल्ह्यातील 39,405 शेतकऱ्यांच्या खात्यावर 287 कोटी रुपयांची कर्जमुक्तीची रक्कम वर्ग केली आहे.
आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.